MKCL इरा सेशन 30 वर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशन वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हॉट आर 21st सेंचुरी स्टडी स्किल वर क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर I remember the त्याच्यामधील times व्हिडिओ when I was पूर्ण in क्लिक school, करून पाहून घ्यायचे. or त्यानंतर more नॉलेजचे काय recently. क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, on entering which of the following search operator the below listed search results are likely to appear? Option number C, information technology, file type PDF. Option number C वर click करून answer save and next. And the next question, identify the purpose of the highlighted area in the given images. Option number D, to bookmark the web page. Click on answer save. Then the next question, for preparing his economics assignment, Rahul wants to download various PowerPoint presentation on topics Word, economic. How can he do this using Google search? Option number C इथे क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, चूज द सर्च मेथड दॅट विल सर्च ऑल द PDF फाइल्स अंडर द टॉपिक ग्लोबलायझेशन. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑपरेटर हेल्प्स यू टू गेट स्पेसिफिक रिझल्ट व्हाईल सर्चिंग अबाउट एनी टॉपिक इन गुगल. ऑप्शन नंबर बी सर्च ऑपरेटर. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर एंड करायचंय नॉलेजचे. परत नेक्स्ट आहे इथे वॉचिंग एज्युकेशनल टॉक, हे ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ आहे तो पाहून घ्यायचा आहे. परत इथे नॉलेज चेक आहे त्याच्यावर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन है, व्हाट टाइप ऑफ वीडियोस यू माइट नॉट सी इन द TED टॉक्स प्लॅटफॉर्म. ऑप्शन नंबर बी ट्युटोरियल. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हाईल फिल्टरिंग व्हिडिओ ऑफ TED टॉक्स प्लॅटफॉर्म यू कॅन नॉट सेट युअर सर्च क्रायटेरिया ॲज. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे इथे दिलेला आहे वॉच. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, राहुल वॉन्ट्स टू सी एनी टेक्नॉलॉजिकल रिलेटेड TED talks of less than 6 minutes. Only English language is preferred by him. Which of the following images show the wrong search criteria for him? Option number C इथे दिलेला आहे. टेक्नॉलॉजी अँड इंग्लिश. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, चूज ऑल पॉसिबल सर्च ऑप्शन फॉर फिल्टरिंग विच आर used to find out TED talks under a specific topic. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए दिलेला आहे इथे डिस्कवर. क्लिक करून आन्सर ए वर क्लिक करून नेक्स्ट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऍक्शन इज परफॉर्म्ड टू क्लिकिंग दिस ऑप्शन. ऑप्शन नंबर सी लिस्टिंग ऑफ TED टॉक्स इन द चूजन लँग्वेज. क्लिक करून आन्सर सेव्ह ने. त्यानंतर नॉलेज चेक एंड करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे पॅथर्निंग विथ AI रीडिंग वर व्हिडिओ पाहून घेऊन त्याच्या खाली नॉलेजचे काय तेव्हा क्लिक करायचंय आणि स्टार्ट करायचंय. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द AI असिस्टंट दिया इन रीडिंग अलाउंड. ऑप्शन नंबर बी टू प्रोव्हाइड पर्सनलायझेशन प्रोनाउन्सिएशन फीडबॅक. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच AI टेक्नॉलॉजीज इज रीड अलॉंग द हेल्प डिटेक्ट pronunciation errors and suggest correction. ऑप्शन ए स्पीच रेकग्नायझेशन आणि ऑप्शन नंबर सी NLP प्रोसेसिंग. क्लिक करून आन्सर सेव्ह करून त्यानंतर एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट आहे परत पॅथर्निंग विथ AI ऑल्सो स्लाइड वर क्लिक करून त्याच्यानंतर खाली नॉलेज चेक आहे क्लिक करून स्टार्ट करायचंय. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज स्लाइड्स गो इन्शुअर design consistency when user edit content. Option number B, by automatically adjusting color and fonts. Click on answer save करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, which AI driven feature of SlideGo is showcased here. ऑप्शन नंबर ए NLP based contents generation. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे परत नॉलेज चेक आहे परत त्याच्यावर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, आर्यन विशेष टू ओपन द Duolingo app in his phone. Identify the Duolingo app from the below images. ऑप्शन नंबर ए ला इथे दिलेला आहे Duolingoचा ऍप. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
using Duolingo app if you want to learn English by default the app language changes to ऑप्शन नंबर बी हिंदी. क्लिक करून आन्सर सेव्ह, त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट परत नॉलेज चेक आहे, क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन, यू हॅव अ चॅलेंजिंग हिस्ट्री एक्झाम कमिंग अप, विच टाइप ऑफ Quizlet flashcard would be most effective for memorizing key dates and events? Option number C, matching card with a date on one slide and event on the other. Option number C वर क्लिक करून आन्सर सेव्ह. नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन यू क्विज लेट हेल्प यू मेमोरायझिंग लेसन क्विकली? ऑप्शन नंबर बी, बाय क्रिएटिंग फ्लॅश कार्ड. क्लिक करून आन्सर सेव्ह, त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. परत नेक्स्ट आहे नॉलेज काय आहे, परत हे व्हिडिओज पाहून घ्यायचे आहेत. क्लिक करून नॉलेज चेक वर क्लिक करून ते स्टार्ट करून क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज ग्रामरली प्रायमरी हेल्प्स युजर्स विथ? ऑप्शन नंबर डी, रायटिंग अँड एडिटिंग टेक्स्ट. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, यू वॉन्ट टू स्टडी म्युझिक ॲप फॉर इम्प्रूव्ड फोकस, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर यू कॅन फाइंड इन दिस ॲप? ऑप्शन नंबर बी, कस्टमाइजेबल प्लेलिस्ट. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, based on the provide images of the Grammarly interface, identify the feature highlighted in the red box. Option number C, clarity suggestions. Click on answer 7 next. And the next question, suppose your friend want to enhance his study concentration by listening to music, which would be most suitable for this purpose? ऑप्शन नंबर बी, स्टडी म्युझिक ॲप. क्लिक करून आन्सर सेव्ह, त्यानंतर सेशन एंड करायचंय. परत नेक्स्ट सेशन आहे, हे व्हिडिओज पाहून घ्यायचे आणि परत नॉलेज चेकचा सेशन आहे, क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, युअर फ्रेंड अनिल वॉन्ट्स टू अडॉप्ट हेल्दी हॅबिट इन हिज डे टू डे लाईफ, विच ॲप वुड यू लाईक टू सजेस्ट हिम? ऑप्शन नंबर सी, इथे दिलेला आहे फोटोचा. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ॲक्सेप्ट ऑफ स्टडी इज मोस्ट लाईकली टू बी ॲड्रेस्ड बाय द स्टडी टिप्स ॲप? ऑप्शन नंबर बी, इम्प्रूव्हिंग द मॅनेजमेंट. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नैना एमिंग टू इम्प्रूव्ह हर स्टडी हॅबिट डाउनलोड्स द स्टडी टिप्स ॲप, विच फीचर ऑफ द ॲप्स इज लाईकली टू हेल्प हर द मोस्ट? ऑप्शन नंबर डी, स्टडी शेड्यूल पॅनल. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन यू क्रिएट अ न्यू इव्हेंट इन गुगल कॅलेंडर? ऑप्शन नंबर बी, क्लिक ऑन द डेट अँड एंटरिंग इव्हेंट डिटेल्स. क्लिक करून आन्सर सेव्ह. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, which feature allows you to share your Google Calendar with others? ऑप्शन नंबर डी, कॅलेंडर शेअरिंग. क्लिक करून आन्सर सेव्ह नेक्स्ट करायचे. त्यानंतर एंड करायचं सेशन. परत नेक्स्ट सेशन आहे, पॅथर्निंग विथ AI अमेझिंग कोड विस्पर. हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याच्या खाली नॉलेज चेक आहे, क्लिक करायचे आणि स्टार्ट करून घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज अमेझॉन कोड विस्परर्स assist programs in real time? Option number B, by suggesting relevant code snippet as they type. Click करून answer 7 next. Then the next question, which AI power the capacity of Amazon code whispered ensure security in code suggestion? Option number C, AI powered security analysis. Click करून answer 7 next. Then the session end करायचं. परत नेक्स्ट आहे, पॅथर्निंग विथ AI मेमो. क्लिक करून व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये नॉलेज चेक आहे, क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज मेमो पर्सनलाइज द लर्निंग एक्सपिरियन्स फॉर युजर्स? ऑप्शन नंबर बी, बाय युझिंग अडॉप्टिव्ह लर्निंग अँड ऍडजस्ट डिफिकल्टी. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच की फीचर ऑफ मेमो highlighted her? ऑप्शन नंबर ए, रियल टाइम कोडिंग असिस्टंट. क्लिक करून आन्सर सेव्ह नेक्स्ट. त्यानंतर सेशन एंड करायचा. परत नेक्स्ट आहे, ग्रेड ग्रुप ऑफ. हा व्हिडिओ ऑरेंज कलर मध्ये आहे, तो पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत नॉलेज चेक आहे, क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट स्पेसिफिक फीचर इन द ग्रेड बुक ॲप हेल्प युजर सिम्युलेटिव्ह एक्झाम कंडिशन्स? ऑप्शन नंबर डी, गिव्ह मॉक टेस्ट विथ टाइमर. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वन्स यू हॅव इन्स्टॉल द ग्रेड अप स्कूल ॲप, व्हॉट
steps should you take? Option number A, select your class and sign in with Google account. Click करून answer save. Then the next question, click on the camera inside the grade up app. Enable you to take pictures of the question. Option number A for true आहे. क्लिक करून सेव्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ quora.com. ऑप्शन नंबर बी, क्वेश्चन अँड आन्सर्स प्लॅटफॉर्म. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन यू पोस्ट द क्वेश्चन ऑफ Quora. ऑप्शन नंबर सी, नेविगेट द आस्क सर्च Quora, देन क्लिक ऑन आस्क यू अ क्वेश्चन. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे पॅथर्निंग विथ एआय. हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली जो नॉलेज चेकचा सेक्शन आहे क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट मेक्स स्लाइड एआय युनिक compared to other AI tools. Option number A, it integrates multiple AI model for diverse tasks. Click on answer 7 next. And the next question, which of the following AI model in Slider AI specialize in coding and software development? Option number A, Cloud 3.5 Haiku आणि ऑप्शन नंबर डी सोनेट. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर सेशन एंड करायचंय. परत नेक्स्ट आहे पॅथर्निंग विथ एआय कोकोनट एआय वर क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याच्या खाली जो नॉलेज चेकचं सेशन आहे क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द प्रायमरी बेनिफिट्स ऑफ युझिंग कोकोनट फॉर स्टुडंट. ऑप्शन नंबर बी, इट ट्रान्सक्रिप्ट लेक्चर अँड जनरेट स्टडी मटेरियल्स. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डज कोकोनट यूज एआय अँड एनहान्स लर्निंग रिटेन्शन. ऑप्शन नंबर बी, बाय जनरेटिंग पर्सनलाइज क्विजेस अँड फ्लॅश कार्ड. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर सेशन एंड करायचंय. त्यानंतर परत इथले व्हिडिओज पाहून घ्यायचे. परत नॉलेज चेकचा सेशन आहे क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, द फ्री IQ टेस्ट वेबसाइट हेल्प यू चेक युअर डायजेस्ट फॉर फ्री. ऑप्शन नंबर सी, इंटेलिजन्स क्विटियंट. क्लिक करून आन्सर सेव्ह. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डज गुगल स्कॉलर हेल्प युजर फाइंड द फुल टेक्स्ट रिसर्च पेपर. ऑप्शन नंबर ए, बाय प्रोव्हाइडिंग डायरेक्ट लिंक्स टू पब्लिशर वेबसाइट्स. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, गुगल स्कॉलर इज प्रायमरली फोकस्ड ऑन नॉन अकॅडमिक सोर्सेस अँड पॉप्युलर आर्टिकल्स. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डायरेक्ट इज द यूजर अवॉइड एनी काइंड ऑफ distraction and concentrate on your work and studies. Option number D, stay focused. Click करून answer 7 next. त्यानंतर next question, how does stay focused helps users stay focused on their work. Option number C, by blocking access to specified website. Click करून answer 7 next. त्यानंतर session end. त्यानंतर परत नॉलेज चेकचा सेशन आहे क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट इंडियन फ्रॉम द कोनेमिया अटलास. ऑप्शन नंबर ए याचा आन्सर इथे दिलेला आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फॉर गेटिंग द बिलो डेटा व्हॉट शुड बी युअर सर्च क्रायटेरिया. ऑप्शन नंबर बी, इंडिया इकॉनॉमिक GDP. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वन एंटरिंग द सर्च क्रायटेरिया USA demographics, population density, what date will be displayed. ऑप्शन नंबर डी इथे दिलेला आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अक्षय वॉन्ट टू डायरेक्टली डाउनलोड द डेटा ऑन अर्बन पॉप्युलेशन इन इंडिया, हाऊ कॅन ही डू दॅट. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रेफर द इमेज अँड आयडेंटिफाय द फॉर्मॅट in which you can download the data from Konemia. Option number B, PPTX, XLS, PDF and PNG. Click करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर परत टेस्टिंग युअर लेवल ऑफ इमोशनल कॉन्टेंट हा व्हिडिओ पाहून घ्यायचा. परत नॉलेज
क्लिक करून स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे विच वेबसाइट विल हेल्प यू टू टेस्ट युअर इमोशनल क्वेटियंट. ऑप्शन नंबर सी ihhp.com क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग फीचर यू टू फाइंड अँड टेक अन इक्वी टेस्ट. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर पॅथर्निंग विथ AI टॅनिकर हे व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली नॉलेज चेक आहे. क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे व्हॉट मेक्स टॅनिकर युनिक compared to traditional coding platform. Option number A, it allows users to build the program using block based coding. Click करून answer save and next. त्यानंतर next question, which AI concept can learner explore through Tinker? Option number A, natural language processes आणि option number C, computer vision. Click करून answer save and next. त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर परत पॅथर्निंग विथ AI V3 स्कूल वर क्लिक करून व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानंतर नॉलेज चेक सेशन आहे. क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे विच की फीचर ऑफ W3 स्कूल allows users to practice coding directly within 3 lessons. Option number C, try it yourself editor. Click करून answer save. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, how does W3 schools integrate AI into its coding tutorials? Option number A, by offering an AI chatbot to assist the question. क्लिक करून आन्सर सेव्ह. त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचा. फर्स्ट क्वेश्चन आहे दिस रीडिंग डिव्हाइस इज युज्ड इन बँक टू रीडर द नंबर ऑन द बॉटम ऑफ चेक्स अँड डिपॉझिट स्लिप. ऑप्शन नंबर ए MICR. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन OMR, OCR and MICR are all types of dash dash. Option number C, chapter and marks recognized devices. Option number C वर क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन a magic card reader does not require the card to actually make account contact with the reader. Option number B false आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन OMR, OCR and MICR all types of reader frequency are card readers. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन OCR आर स्पेशलाइज्ड डिजिटल व्हिडिओ कॅमेराज दॅट कॅप्चर इमेजेस. ऑप्शन नंबर बी फॉल्स आहे. क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अ डिव्हाइस सच ॲज अ डिजिटल कॅमेरा और अ डिजिटल व्हिडिओ कॅमेरा दॅट क्रिएट्स और capture original images is known as dash dash. Option number B, image capturing device. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन dash dash are specialized digital video cameras that captured images. ऑप्शन नंबर डी वेबकॅम्स. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन dash dash records images digitally on a disk or its memory. ऑप्शन नंबर ए डिजिटल कॅमेरा. क्लिक करून आन्सर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर होमवर्क बुक रीडिंग वर क्लिक करून व्हिडिओ एंड करून घ्यायचा आहे.